नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण ललिता पंचमीच्या दिवशी काय पूजा करावी व त्याचे काय महत्त्व हे पाहिले. आज आपण बघणार आहोत ललिता सहस्रनाम स्तोत्राविषयी. ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या पठणाने मानसिक शांती आणि स्थिरता मिळते. या स्तोत्राच्या पठणाने एकाग्रता वाढते व मन शांत होते. ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या पठणाने आध्यात्मिक प्रगती होते. हे स्तोत्र नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. हे स्तोत्र पठण केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. ललिता सहस्रनाम स्तोत्र हृदय आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. रक्तदाब आणि हृदय गतिशील परिवर्तनशीलता सुधारते. ललिता सहस्रनाम स्तोत्राने न्यूरोप्लास्टिसिटीला सक्रिय करते, त्यामुळे मेंदूची क्षमता वाढते. या स्तोत्राचे पठण कधीही केले जाते, परंतु विशेषतः सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर करणे फायद्याचे मानले जाते. बघा, तुम्हाला मी मागील व्हिडिओ सांगितलंच होतं की ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनामाचा पाठ घेऊन श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे. 48 दुर्वांची जोडी घेऊन 16 वेळा श्री सूक्त म्हणून कुलदेवीला वाहिल्याने घरात अटॅकचा पेशंट राहत नाही. त्यामुळे प्रत्येकाने उद्या ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम घेऊन श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चन ही विधी देवीला खूप प्रिय असल्यामुळे नवरात्रात 10ही दिवस ती विधी केली तरी चालणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.